फ्रेंड्स, माझं नाव सुरुची. तर तुम्ही विचार करा असाल आणि ब्लॉगची सुरुवात मध्येच कशी काय केली. तर आज आहे विसर्जन सोहळा. तर मी विसर्जनसाठी निघत आहे. तर बघू लालबागच्या राजाचं दर्शन मिळतं का विसर्जन सोहळ्यात, आणि जेवढे गणपती आपल्याला कव्हर करता येईल ते लालबागला ते पण मी तुम्हाला दाखवीन. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर चला निघू लालबागसाठी. लालबागच्या राजाचं दर्शन मिळालं. एवढं मी जाऊन मला वाटलं भेटतं की नाही, कारण उशिरा पण थोडं झालेला, पण काही नाही, मला मिळालं. मस्त दर्शन झालं. गर्दी पण बेकार होती. मला वाटलं पाऊस असल्यामुळे गर्दी थोडी कमी असेल. आणि नुसतंच लालबागच्या राजाचं दर्शन नाही झालं मला मुंबईचा राजा,
त्यानंतर तेजू काय, मग लोर परळीचा लाडका, त्याच्यानंतर निघताना मला परळीचा महाराजासुद्धा बघता आला. आणि एवढंच नाही, पण ते जी मजा असते विसर्जनच्या दिवशी ती काय सांगता नाही येत तुम्हाला. आणि तुम्हाला कळू शकतं म्हणजे हा डोळा जो आहे तो लाल झाला आहे गुलालामुळे, पण काही हरकत नाही. आता हे फेस्टिवल आहे तर होणारच. तर रात्री आपण आय ड्रॉप टाकूच. आणि आता मी रेडी होऊन पुन्हा चालली आहे प्रभुदेवनगरच्या राजाच्या विसर्जन सोहळा म्हणजे मुंबईचा रत्नाधीश. तर पुढे कंटिन्यू करते. प्रभुदेवनगरचा राजा, मुंबईचा रत्नाधीश. I know I should sleep, but the voices in my head. फायनली आता घरी आली आहे. आवाज पण बघू शकतात बसलाय. तर हा माझा अवतार आहे. तर थोडा फ्रेश होते आणि मग तुमच्याशी बोलते. तर फ्रेश पण होऊन झाली आहे मी. बघू शकता डोळ्यावर माझा किती तो थकवा आहे. तेच नाही तर डोळे चुरचुरत आहेत गुलालामुळे आणि बॉडी तर जाम थकली आहे. नाचून नाचून तर पायाची तर फुल वाट लागली आहे. मस्त आज झोपणार आहे. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर, फक्त तेवढंच नाही तर सबस्क्राईबसुद्धा करा. असेच मग मी ब्लॉग तुमच्यासाठी बनवत जाईन.